जय ज्योती जय सावित्री। सावित्री शक्तीपीठ पुणेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दशरथजी कुळधरन सर यांना माझा नमस्कार। मी जया नेरकर, सत्यशोधक समिती परतवाडा। आज मी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगते। ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो, अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील मानकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला। अवघ्या 8 वर्षाच्या असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजश्री मल्हारराव होळकरांचा 12 वर्षाचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह पुण्यातील शनिवारवाडा येथे 20 मे 1733 रोजी झाला। त्यानंतर लगेच आपल्या चतुर, क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली। त्यांना मालेराव व मुक्ताई अशी 2 अपत्ये झाली। दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी त्यांना युद्धाचे व राजकारणाचे प्रशिक्षण दिले, त्यामुळे त्यांची राजकीय व सामाजिक बुद्धी परिपक्व झाली। सर्व धर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, प्रजेविषयीची तळमळ अशी कितीतरी समाज सुधारकाची कामे करणाऱ्या अहिल्याबाई होळकर होत्या। 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याबाईंचे पती खंडेराव यांना वीरमरण आले। वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी त्या विधवा झाल्या असताना त्यांनी रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारले आणि जनतेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म, रूढी, परंपरा याहीपेक्षा कर्तव्य महत्त्वाचे मानून रयतेला कल्याणकारी राज्य दिले। त्यांनी मंदिरे, मशिदी, दर्गे व विहारे बांधली। काही मंदिरांचा जीर्णोद्धारही केला। त्यांनी स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह जातीभेदाला तडा देऊन यशवंत फणशे सोबत लावून दिला। त्यांनी एकच धर्म पाळला, तो म्हणजे मानवता धर्म। प्रजेवर करांचा बोजा न लादता त्यांनी कोश समृद्ध करून त्याचा उपयोग लोककल्याणासाठी केला। अशी अनेक कामे त्यांनी केली, म्हणून त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या। त्यांच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन। धन्यवाद।